हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग व्हिडिओकडे वळूयात. विक्रांत जो आहे तो आता ह्या खोटारड्या दादासाहेबांना सोडवायला चाललेला असतो आणि तेही गाडीमध्ये बसून. तर त्यानंतर आता इथे इंद्रा आणि राणी दोघेही जण त्या गाडीचा पाठलाग करत असतात, कारण त्यांना डाऊट आलेला असतो की हा विक्रांत नक्कीच त्या दादासाहेबांना कुठेतरी सोडायला चाललेला आहे आणि एकदा की तो दादासाहेब आपल्या हातून निसटला की तो आपल्या हाती लागणार नाही, म्हणूनच इंद्रा आणि राणी त्या दोघांचा पाठलाग करत असतात. आणि त्याचनंतर इकडे हा जो दादासाहेब आहे तो हाच विचार करत असतो की ह्या विक्रांतने तर कल्लम मला कुठे डांबून ठेवलं नसेल ना, काही तिच्या जीवाशी बरं वाईट केलं नसेल ना, असा विचार तो खोटारडा चंदू करत असतो. आणि त्यानंतर हा विक्रांत म्हणत असतो की ती कल्लम्मा नेमकी कुठे गेली असेल काय माहिती, पण जाऊ देत, मला काय करायचं तिच्याशी. एकदा की या दादासाहेबांना सोडलं तर माझ्या डोक्याचा ताण जाईल, असं तो विक्रांत विचार करत असतो. आणि इकडे इंद्रा आणि राणी ते दोघेही जण त्यांचा पाठलाग करत असतात. तेवढ्यातच दादासाहेबांच्या डोक्यात आणखीन एक विचार येतो की कदाचित त्या इंद्रा आणि राणीने तर कल्लम्माला काही केलं नसेल ना. तर त्याचनंतर आता इकडे ट्रॅफिकमध्ये विक्रांत गाडी थांबवतो, कारण एवढी ट्रॅफिक झालेली असते त्यामुळे त्याने गाडी थांबवलेली असते. आणि त्यानंतर लगेचच हा खोटारडा दादासाहेब म्हणजे चंदू लगेचच दरवाजा उघडतो आणि साईडच्या दरवाजातून बाहेर पळून जातो. आणि त्यानंतर इथे राणी पाहते की तो चंदू पळून गेला आहे. तर आता इथे इंद्रा ही गाडी थांबवतो आणि बोलतो की राणी चल, आपल्याला आता इथेच गाडी ठेवावी लागेल आणि त्याचा पाठलाग करावा लागेल. तर आता हा चंदू पैशाची बॅग घेऊन रानावनात पळायला लागतो. त्याला वाटतं की आता विक्रांत काय त्याला पकडू शकणार नाही, कारण त्याच्याकडे गाडी आहे. आणि त्यानंतर इथे तो पळतच राहतो. तर आता तो पळत असताना त्याला कुठेही विक्रांत आलेला दिसत नाही. पण अचानकच आता इंद्रा आणि राणी त्याचा पाठलाग करताना दिसल्यानंतर आता इथे त्याचा जो काही चेहरा आहे तो बदलतो. तो बोलतो की अरे बापरे, हे कुठून आले मध्येच, असं म्हणत आता तो आणखीनच जोरजोरात पळू लागतो. आणि ती पैशाची बॅग अगदी घट्ट त्याने पकडलेली असते. तर त्याचनंतर आता तो पळत असतानाच इकडे विक्रांत बोलतो की बरंच झालं तो दादासाहेब म्हणजे तो चंदू माझ्या तावडीतून सुटला. म्हणजे खरं तर मला तसंही त्याला सोडून यायचंच होतं, पण आता जर तो पैसे घेऊन पळाला आहे म्हटल्यावर तोंड दाखवायला तो मला परत पुन्हा येणारच नाही, त्यामुळे माझं स्थान मिटला, असं विक्रांत स्वतःलाच बोलत असतो. इकडे हा जो चंदू आहे तो पळत असतो आणि त्याचनंतर इंद्रा आणि राणी त्याचा पाठलाग करताना अचानक इंद्राच्या पायाला काटा टोचतो आणि अतिशय वेगाने रक्त वाहू लागतं त्याच्या पायातून. राणी तिथेच हळवी होते आणि बोलते की सर, तुमच्या पायातनं तर खूप रक्त येते. तर आता इंद्रा फक्त त्या खोटारड्या दादासाहेबांकडे पाहत असतो, त्याचं मात्र त्या पायाकडे लक्ष नसतं. पण आता राणी म्हणत असते की सर, आता तुम्हाला खूप त्रास होतोय ना. तर राणी त्याची काळजी करते आणि तो दादासाहेब तसाच पुढे धावू लागतो. इकडे आता हा विक्रांत घरी पोहोचलेला आहे आणि घरी पोहोचल्यानंतर तो मागे वळून पाहतोय तर पोलिसाची गाडी त्याच्या दारात येऊन उभी असते. तर आता त्याला कळत नाही की पोलीस इथे कशासाठी आले असतील. तर त्याचनंतर तो विचार करू लागतो की काय झालं असेल, पोलीस इथे का आले असतील. तेवढ्यातच सत्या आणि मंजू दोघेही जण गाडीच्या बाहेर उतरतात आणि आल्यानंतर इथे विक्रांत लगेचच त्यांना प्रश्न विचारतो की तुम्ही इथे, आणि मॅडम नेमकं तुम्ही कशासाठी आला आहात इथे. तर आता असा प्रश्न विचारल्यानंतर लगेचच समोरून इंद्रा आणि राणी त्या दादासाहेबांना घेऊन येताना दिसतात. दादासाहेबांचे हात बांधलेले असतात आणि तोंड अगदी काळं केलेलं असतं. तर आता विक्रांत इथे घाबरतो, कारण त्याला वाटतं की नक्कीच काहीतरी या इंद्रा आणि राणीचा प्लॅन आहे आणि ह्यानेच या दादासाहेबांना पकडून आणलं आहे, म्हणजे आता त्याचं काही खरं नाही असं त्याला वाटू लागतं. तर त्यानंतर आता इकडे इंद्रा आणि राणी बोलतात की आता विक्रांत तुझा खेळ संपला आहे. तर आता इथे विक्रांत त्याच्याकडेच पाहतो आणि थोड्याच वेळात लगेचच तिकडून मालती आणि आबा दोघेही जण येतात. आणि त्याचनंतर ते आल्यानंतर इकडून अजित, रत्नाई, उर्मिला सगळेजण बाहेर येतात, कारण त्यांना पोलिसांच्या गाडीचा आवाज आणि इंद्रा आणि राणीचाही आवाज आलेला असतो. ते आल्यानंतर इथे अजित लगेचच विचारू लागतो की इथे नक्की काय चाललं आहे, आम्हाला कळेल का. तर आता इथे त्याने दादासाहेबांचा असा चेहरा पाहिला आहे आणि त्यांना हात वगैरे बांधून टाकले. हे पाहिल्यानंतर अजित लगेचच बोलतो की दादासाहेबांना असं बांधलं कुणी आहे आणि का असं केलं आहे, आम्हाला काही कळेल का.
तर आता राणी बोलते की हो हो नक्कीच ना, कळेल आता सगळं काही उघड होणारच आहे. तर त्यानंतर आता इथे विक्रांत हे सगळं खोटं बोलतोय हे उर्मिलाला कळतं आणि उर्मिलाला आत्ता कळतंय की विक्रांत हे तिच्यापासून लपवत होता. तर त्यानंतर आता इथे इंद्रा आणि राणी दोघेही जण काटा टोचल्यामुळे बसलेले असतात आणि थोड्याच वेळात ते दोघेजण स्वतःला सावरून त्या दादासाहेबांच्या मागे पळू लागतात. आणि दादासाहेब जे आहे ते पळत असताना अचानकच घसरतात आणि घसरल्यानंतर ते खाली पडतात. खाली पडल्यानंतर लगेचच त्यांचं तोंड जे आहे ते शेणामध्ये जातं. त्या शेणाने त्यांचं सगळं तोंड हिरवं हिरवं झालेलं असतं आणि अगदी काळसर दिसत असतं. तर आता इंद्रा आणि राणीने त्या दादासाहेबांना तिथेच पकडलेलं आहे आणि राणी हे सगळं तिथे सांगत असते की कशा प्रकारे त्यांनी पळून जाणाऱ्या त्या दादासाहेबांना पकडलं आहे. तर आता इथे हा अजित बोलतो की तुम्ही सगळेजण खोटं बोलतायत आणि असं का बोलतायत हे पहा, मला कळत नाही की तुम्ही त्यांच्या मागे का लागला आहात. तर आता राणी बोलते की अजित दादा हे दादासाहेब नाहीच आहेत, हा एक तोतया आहे, हा खोटारडा माणूस आहे आणि या विक्रांतने त्याला आणला आहे, तेही काही पैसे देऊन. तर आता इथे अजित बोलतो की हे बघ इंद्रा, तू जास्त खोटं बोलू नकोस, असं काही नाही आहे, ते माझे बाबा आहेत आणि माझ्या बाबाबद्दल असं बोललेलं मी ऐकून घेणार नाही, हां गप्प राहायचं. तर आता अजित बोलतो की विक्रांत दादा तू का ऐकून घेतोय हे सगळं, सांग ना तू हे असे का बोलतायत. तर आता इथे राणी बोलतं की विक्रांत सर काय बोलतील ना, कारण त्यांनीच काही पैशांमध्ये या माणसाला विकत घेतलं आहे आणि स्वतःच्या घरात बाप म्हणून आणला आहे. तर त्यानंतर हे ऐकल्यानंतर अजितला खूप वाईट वाटतं की खरंच असं असेल का. तर आता इथे अजित जो आहे तो बोलतो की माझ्या बाबांबद्दल नीट बोलायचं हां. तर आता तो राणीला सांगतो की रिस्पेक्टफुली बोलायचं. इथे ह्या दादासाहेबांनी मान खाली घातलेली आहे आणि इकडे इंद्रा बोलतो की अजित तू ज्या माणसाबद्दल एवढं चांगलं बोलतोयस ना, त्या माणसाबद्दल एकदा विचारपूस करून घे की नक्की तो कोण आहे आणि तुला जेव्हा कळेल की सत्य काय आहे तेव्हा तुझ्या पायाखालची जमीन सरकेल. इंद्रा अजितला समजावून सांगत असतो पण अजित जो आहे तो ऐकून घ्यायलाच तयार नसतो. अजित बोलतो की माझा तुमच्यावर विश्वास नाही आहे, तुम्ही काहीही सांगाल आणि काहीही बोलाल. तर त्यानंतर आता इथे रत्नाई जी आहे ती फक्त ऐकत असते. रत्नाईलाही कळत नसतं की हे सगळं काय आहे, कारण आणखीनही विक्रांतने आणि दादासाहेबांनी सत्य सांगितलेलं नसतं. तर त्याचनंतर इथे हा जो अजित आहे तो दादासाहेबांसमोर जातो आणि बोलतो की दादासाहेब हे पहा, माझा ह्यांच्या कोणावरतीच विश्वास नाही आहे, पण प्लीज तुम्ही तरी नीट खरं सांगा की सगळं खरं काय आहे. तेवढ्यातच राणी म्हणते की हे पहा अजित दादा, तुम्हाला कळत नाही आहे का, ते शांत राहिलेत म्हणजे खरं काय असेल. तर त्यावेळी आता इथे ही रत्नाई जी आहे ती बोलते की खरंच तुम्हाला हे कधीपासून कळालं, केव्हापासून तुम्हाला डाऊट आला की हे दादासाहेब नाही आहेत म्हणून. तेव्हा राणी सांगू लागते की एके दिवशी ते खूप प्यायले होते आणि त्या दिवशी ते सांगत होते की ते निपाणीला राहतात. 20 वर्षापूर्वी ते निपाणीला राहत होते आणि त्याच दिवशी आम्ही ठरवलं की हे निपाणीला राहत होते म्हणजे तिथे नक्कीच कोणीतरी ह्यांना ओळखत असेल. तर आम्ही निपाणीला जाऊन त्यांचा शोध घेतला आणि तिथे गेल्यानंतर कळालं की ह्यांचं लग्न झालेलं आहे आणि ह्यांची एक बायको देखील आहे आणि त्यांची बायको जी आहे ती कलम्मा आहे. तर त्यानंतर अजित बोलतो की माझा या सगळ्यावरती विश्वास नाही, तू काहीही बोलशील. तो राणीला बोलतो आणि त्यानंतर अजित जो आहे तो स्वतः दादासाहेबांसमोर उभा राहतो आणि बोलतो की दादासाहेब हे पहा, माझा यांच्यावरती कुणावरतीही विश्वास नाही आहे, पण तुम्ही फक्त एकदा मला सांगा की हे सगळं खोटं आहे. तर त्यानंतर पण ते काहीच बोलत नाही. इकडे रत्नाई देखील हे सगळं पाहत असते आणि त्याचनंतर थोड्याच वेळात इथे हा अजित जो आहे तो पुरावा मागू लागतो की या सगळ्याचा पुरावा काय आहे, तुम्ही कशावरून म्हणतात की ते दादासाहेब खोटे आहेत. तर त्यावेळी इथे लगेचच मंजू बोलते की ठीक आहे, तुला पुरावा हवा आहे ना, मी देते तुला पुरावा. असं म्हणत आता इथे मंजू लगेचच गाडीकडे जाते आणि त्यावेळी इथे इंद्रा राणी दोघेही जण शांत झालेले असतात आणि थोड्याच वेळात मंजू गाडीकडे जाऊन दरवाजा उघडून त्या कलम्माला घेऊन येते आणि त्यावेळी कलम्मा इंद्रा आणि राणीकडेच पाहत असते आणि त्यानंतर राणी खुश होते की बरंच झालं, या कलम्मामुळे आता सगळं काही क्लिअर होणार असं राणीला वाटू लागतं. आणि त्यानंतर आता रत्नाई बोलते की ही बाई कोण आहे. तर तेवढ्यातच दादासाहेब बोलतात की ही बाई तीच आहे
या खोटारड्या चंदूची बायको आहे. तर त्यानंतर आता हे ऐकल्यानंतर इथे रत्नाईच्या पायाखालची खरंच जमीन सरकते. तर त्यानंतर इथे मंजू बोलते की हीच आहे ती ह्या चंदूची बायको. तर आता ही कलम्मा काहीही बोलत नाही, तशीच उभी असते. तर त्यानंतर राणी बोलते की ही कलम्मा देखील फिरली होती, हिला देखील ह्या विक्रांतने फसवलं होतं. आम्ही खरं तर माहिती काढण्यासाठी हिच्या घरी गेलो होतो, पण त्यावेळी हिने आमचं ऐकलं, पण त्यानंतर हिने आम्हाला फसवायचं ठरवलं, पण असं झालं नाही. तर इथं आबा बोलू लागतात की बहिणी, हीच ती कलम्मा आहे जी ह्या दादासाहेबांची बायको आहे. आणि थोड्याच वेळात आता सत्या बोलतं की तुम्हाला अजून पुरावे हवे आहेत का, की हा दादासाहेब खोटारडा आहे, हा चंदू आहे म्हणून? ठीक आहे, असं म्हणत लगेचच सत्या त्याच्या खिशामध्ये हात घालतो. आणि हात घातल्यानंतर ह्या चंदूचे आधार कार्ड वगैरे सगळे काही कार्ड्स सत्याच्या खिशामध्ये असतात. आणि लगेचच तो ते कार्ड काढून इथे या अजितच्या हातात टेकवतो आणि बोलतो की बघ, या सगळ्यामध्ये नीट बघ आणि मग तुला कळेल की हे खरं आहे की खोटं आहे. तर आता इथे हा जो दादासाहेब आहे तो मान खाली घालून उभा असतो. रत्नाई हे सगळं पाहते आणि अजित लगेचच ते कार्ड घेऊन त्या दादासाहेबांकडे जातो आणि बोलू लागतो की मला सांगा, खरंच हे खरं आहे का? खरंच तुम्ही आमचे बाबा नाही आहेत का? तर त्यावेळी दादासाहेब जे आहेत ते मान खाली घालतात आणि एक शब्दाने देखील काहीच बोलत नाही. त्यावेळी आता इंद्रा बोलतो की अजित, आता तुझा हे विचारून काहीही उपयोग होणार नाही, कारण आता वेळ संपली आहे. आता यांचा खोटेपणा सगळ्यांसमोर आला आहे आणि तुलाही त्याचा खूप पश्चाताप होईल. तर आता इकडे अजितने सगळं काही वागलेलं आठवतं, कसं त्याने या सगळ्यांच्या बॅगा बाहेर फेकल्या होत्या आणि आबांचा त्याने अपमान करून धक्का देऊन आबांना खाली पाडलं होतं, लोटलं होतं अक्षरशः. ते सगळं त्याला आठवतं. आणि तिथे वरती गॅलरीत उभा राहून कसा त्या सगळ्यांचा अपमान केला होता हे सगळं आठवल्यानंतर आता इथे अजितच्या डोळ्यात पाणी येतं, कारण अजितने या सगळ्यांवरती विश्वास ठेवला नाही आणि या खोटारड्या बापावरती विश्वास ठेवला. तर आता इथे मला ती बोलते की अजित, आता तुला कळेल तुझ्या या भावाने किती तुम्हाला फसवलं आहे. एक खोटा बाप उभा करून ठेवला आहे तुमच्या फॅमिलीमध्ये. तर आता इथे रत्नाई हे ऐकून प्रचंड तिला वाईट वाटतं की खरंच हा विक्रांत किती खालच्या थराला उतरला आहे. इकडे उर्मिला म्हणते की आता विक्रांतचं काहीच खरं नाही. तर त्यानंतर आता इथे आबाही शांत असतात. आबांना माहिती असतं की आता या विक्रांतचा खेळ आता संपला आहे, आता काहीही उपयोग होणार नाही त्याने काहीही बोललं तरी, कारण सगळे काही पुरावे आहेतच. त्यानंतर आता इकडे सत्या त्या सगळ्यांना विचारतो की तुम्हाला कसं काय कळलं की हे दादासाहेब नाही आहेत म्हणून? तर त्यावेळी आबासाहेब जे आहेत ते सांगू लागतात की पहिल्याच दिवशी मी त्यांना उजव्या हाताने आमच्यावर दगड फेकताना पाहिलं आणि त्याच वेळी मला समजलं की हा माणूस जो आहे तो दादासाहेब असू शकत नाही, कारण माझा दादासाहेब जो आहे तो डावखुरा होता, त्याला काहीही कामं उजव्या हाताने करता येत नव्हती, पण हा माणूस आल्यापासून उजव्या हाताने सगळं काही करत होता. तर त्यानंतर इथे राणीही सांगू लागते की हो, बरोबर आहे. आणि हे आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही ठरवलं की या घरामध्ये जायचं आणि घरामध्ये गेल्यानंतर एक एक पुरावा गोळा करायचा की हा माणूस खरंच खोटा आहे का, हा माणूस खरंच दादासाहेब आहे का, हे आम्हाला चेक करायचं होतं. आणि त्यासाठीच आम्ही ठरवलं की नोकर बनून या घरामध्ये प्रवेश करायचा. तर त्यानंतर आता राणी जी आहे ती सगळं काही सांगू लागते. तर आता तेवढ्यातच आबा बोलतात की पण ही कलम्मा तुम्हाला कुठे मिळाली, ही तर निसटून गेली होती. तर त्यावेळी राणी जी आहे ती बोलते की आबा, त्या दिवशी सकाळी फोनवरती फोटो आले होते आणि ते सत्याने आणि मंजूनेच पाठवले होते. ही कलम्मा कुठेही गेली नव्हती, तर सत्याने आणि मंजूनेच तिला पकडून ठेवलं होतं. तर आता इथे आबा बोलतात की बरं. तर असं म्हटल्यानंतर इथे रत्नाई बोलतं की मला सांग, हे सगळं तुम्हाला कधीपासून कळालं? तर आता इथे ही सांगू लागते, राणी सांगू लागते की हे आम्हाला पहिल्या दिवसापासून आल्यापासूनच कळलं होतं, ज्या दिवशी त्याने आमच्यावरती दगड फेकला होता. तर आता ती सगळं काही सांगू लागते. आबा हे बोलतात की बहिणी, तुम्हालाही माहिती होतं की आपला दादा डावखुरा आहे, पण हा माणूस नेहमी सगळं उजव्या हाताने करत आला. तर आता हे ऐकून इथे ही रत्नाई जी आहे ती अगदी विखरून जाते. तिला आता खूप पश्चाताप होतो तिचा मुलगा विक्रांत आहे म्हणून, कारण त्याने खूप मोठं पाप केलं आहे. दुसऱ्याच माणसाच्या हातात तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालून घेतलं.
आणि एवढ्या दिवस मंगळसूत्र घालवायला मिरवायला लावलं. तर त्यानंतर त्याचा तिला खूप वाईट वाटतं. इकडे मंजू राणीला विचारते की मग तुम्ही सगळं काही कसं मॅनेज केलं. तर आता राणी सांगू लागते की आम्ही नोकर म्हणून घरात प्रवेश केला. आम्हाला माहिती होतं आम्हाला ते नोकर म्हणून प्रवेश देणारच, कारण त्यांना आमची लायकी आणि आमचा अपमान करायचा होता ना. तर तो सगळा आम्ही सहन करायला तयार झालो. पहिल्याच दिवशी ह्यांनी आमचा खूप अपमान केला आणि आम्ही तो सतत सहन करत राहिलो, कारण आम्हाला पुरावे हवे होते आणि ते इथे घरात राहूनच मिळणार होते. तर आता राणीने सगळं काही सांगितलं की कशा प्रकारे त्यांचा अपमान केला गेला होता. तर त्यानंतर राणी बोलते की असंच एक दिवशी काम करत असताना या दादासाहेबांचा फोन आला आणि त्यावेळी त्यांचा फोनवरचं बोलणं मी ऐकलं. तर ते वेगळ्याच भाषेत बोलत होते आणि तेव्हापासून आमचा डाऊट क्लिअर झाला. तर त्यानंतर आम्ही ठरवलं की यांचा शोध घेतला पाहिजे. बुवांचं दुखतंय हा आजारपण पाहून आम्ही हॉस्पिटलला गेलो आणि 1 दिवसाची सुट्टी घेतली आणि तिकडे जाऊन आम्ही सगळा तपास घेतला आणि त्या तपासानंतर आम्हाला कळालं की या चंदूची बायको कल्लम्मा आहे आणि हा चंदू खरंच खोटारडा आणि एक नट आहे. त्याला ॲक्टिंग करता येते, तो नाटकात काम करायचा. तर तिकडे ही कल्लम्मा सगळं काही ऐकत असते आणि राणीकडे रागाने पाहत असते. तर त्यानंतर विक्रांत देखील तेच करत असतो. इकडे राणी बोलते की आम्ही या कल्लम्माच्या घरीही गेलो होतो आणि त्यावेळी ती कन्व्हिन्स झाली होती, पण अचानकच तिला विक्रांतचा फोन आल्यामुळे ती आमच्याशी बोलायलाही तयार होत नव्हती. पण कसं का होईना ती इथपर्यंत आली आणि आम्हाला कळालं की ती आमची साथ देणार नाही आणि तसाच आम्ही दुसरा प्लॅन केला. तर त्यानंतर इकडे आता इथे विक्रांत बोलतो की हे सगळं काय आहे दादासाहेब, आपण जरा आतमध्ये जाऊन बोलूयात. हे पहा, माझा ह्याच्यावरती विश्वास बसत नाही आहे. हे माझे दादासाहेबच आहेत, पण तुम्ही असं का बोलतायत. एवढं बोलल्यानंतर इंद्रा पुढे येतो आणि संदेशी विक्रांतच्या कानाखाली मारतो. त्याला अजूनही वाटत असतं की त्याचं नाटक आणखी पुढे जाईल, पण असं काहीही होत नाही. तर आता विक्रांतवर इथे इंद्राने हात उचलल्यानंतर सगळेजण फक्त चकित होऊन पाहत राहतात. तर त्यानंतर अजितचाही आवाज इथे बंद झालेला असतो. तर पुढील भागात राणी म्हणते की असा भाव कसा असू शकतो. त्याच्या भावाच्या मनाचा देखील खळ मांडून ठेवला आणि स्वतःच्या आईचाही विचार केला नाही. एका माणसाला घरामध्ये आणलं आणि तेही खोटारडा, स्वतःचा बाप म्हणून. लाज नाही वाटत का हे सगळं करताना, आणि तेही फक्त पैशांसाठी. तर आता राणी खूप संतापलेली आहे. इकडे आता रत्नाई पुढे येते आणि विक्रांतच्या संदेशी कानाखाली मारते आणि त्याला जाब विचारू लागते की हे सगळं करून तुला काय मिळालं. त्यानंतर हा दादासाहेब खोटारडा चंदू मान खाली घालून उभा असतो. तरीही हा विक्रांतचा माज काय अजून गेलेला नसतो. थोड्या वेळानंतर विक्रांत म्हणतो की एवढं सगळं तुम्ही सांगितलं, पण मला आणखीनही एकही ठोस पुरावा मिळालेला नाहीये. विक्रांत त्या सगळ्यांना पुरावा मागत असतो. तर त्यासाठी पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.